केंद्र सरकारने जनतेचाच कार्यक्रम लावला, रोहिणी खडसे यांचा सरकारवर निशाणा। वाढती महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक अडचणींवरून रोहिणी खडसे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे। जनतेला दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे नागरिकांवरील आर्थिक भार वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला। शेतकरी, कामगार, युवक आणि मध्यमवर्गीय नागरिक अनेक समस्यांना सामोरे जात असताना सरकार मात्र वास्तवाकडे दुर्लक्ष करत असल्याचंही त्या म्हणाल्या। केंद्र सरकारने इतर कोणाचा नाही तर जनतेचाच कार्यक्रम लावला आहे, अशा शब्दातही त्यांनी नाराजी व्यक्त केली। वाढत्या किमती आणि रोजगाराच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे। त्यांच्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळांमधून चर्चांना उधाण आलं आहे। याआधी मन की बात हा संडे स्पेशल कार्यक्रम केंद्र सरकारच्या माध्यमातून आयोजित केला जायचा, पण या रविवारी केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचाच कार्यक्रम लावलेला दिसतोय। आज घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे 29 रुपयांनी वाढवण्यात आलेले आहे। या आधी 7 मार्चला घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे 60 रुपयांनी वाढवले होते आणि आज परत भाववाढ करण्यात आलेली आहे। ज्या उज्ज्वला गॅस कनेक्शनच्या माध्यमातून सामान्य माझ्या माता भगिनींचे अश्रू पुसण्याचं वार्ता केंद्र सरकार करत होतं, आज त्याच माझ्या माता भगिनींच्या डोळ्यामध्ये महागाईने अश्रू आणण्याचं काम सरकार करतंय। हे सरकारला दिसत नाही का? अजून महागाई सरकारच्या माध्यमातून किती वाढणार आहे, हे आज सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे। आणि आज सर्वसामान्य माझ्या माता भगिनींचे अश्रू या महागाईने